नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियांका रंगोली आर्ट गॅलरीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। मैत्रिणींनो, आज मी जी रांगोळी काढत आहे ती आहेत बांगड्यांपासून तयार होणारी रांगोळी। तर चला सुरू करूया। सगळ्यात पहिल्यांदा मैत्रिणींनो, मी काय केलेलं आहे, 7 बांगड्या घेतलेल्या आहेत। एक मध्ये आणि 6 बाजूला अशा गोल राऊंडमध्ये त्या बांगड्या ठेवलेल्या आहेत आणि त्यात सगळ्या बांगड्यांच्या मध्ये थोडी थोडी गॅप ठेवून त्या बांगड्या ठेवलेल्या आहेत, जेणेकरून आपल्याला रांगोळी काढताना काही प्रॉब्लेम नको व्हायला, म्हणजे रांगोळी व्यवस्थित निघायला हवी याच्यासाठी मी त्या बांगड्या तशा ठेवलेल्या आहेत। आणि त्यानंतर मधल्या ज्या रांगोळी बांगड्यांच्या भोवताल मी रेड कलरचे डॉट टाकून घेतलेले आहेत आणि बाजूच्या ज्या बांगड्या ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये हाफ सर्कलमध्ये मी पांढरे डॉट टाकलेले आहेत, पांढऱ्या कलरच्या रांगोळीचे। आणि मधल्या जो बांगडीचा आकार होता त्या भोवतालचे जे डॉट होते ते मी चम्मचच्या साहाय्याने, जो गोल चम्मच असतो छोटा त्याच्या साहाय्याने मी ते आतमध्ये घेतलेले आहेत, त्याचा फ्लॉवर तयार केलेला आहे। आणि बाजूचे जे आहेत त्याचं सुद्धा तसंच केलेलं आहे, त्याला सुद्धा आतमध्ये घेऊन त्याचा सुद्धा मी एक हाफ याच्यामध्ये फ्लॉवर तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर त्या ज्या सर्कलमध्ये मी थोडासा व्हाईट याच्यामध्ये मी ब्ल्यू कलर टाकलेला आहे, ब्ल्यू कलरमध्ये ब्लॅक कलरचे डॉट दिलेले आहेत आणि जो पिंक कलरचा फ्लॉवर आहे त्याच्यामध्ये सुद्धा ब्लॅक कलरचा डॉट दिलेला आहे आणि त्या ब्लॅक कलरच्या डॉटला प्रेस करून त्याच्यामध्ये येलो कलरचा डॉट दिलेला आहे। असं मी सगळीकडे करून घेतलेलं आहे आणि हे रेड, ब्ल्यू आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसते आहे। त्याच्यानंतर मी ग्रीन कलर घेतला आहे। ग्रीन कलरमध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा मी जो आपला कॅन्डलचं स्टँड असते ना ते ठेवून त्याच्यावर मी ग्रीन कलरचे डॉट काढून घेतलेले आहेत सगळे। आणि त्यानंतर त्या सगळ्या डॉटला म्हणजे 2 व्हाईट फ्लॉवरच्या मध्ये एक फ्लॉवर ग्रीन असं करून घेतलेलं आहे। आणि सगळ्या डॉटला मी आधी सगळ्यात पहिल्यांदा गोल आकार दिला त्याला पेणीने आणि त्याच्यानंतर मग मी त्याला फ्लॉवर बनवलं आहे। हे थोडंसं वेगळं फ्लॉवर आहेत। चमच्याने आतमध्ये ओढतो तर तसं न करता मी पहिल्यांदा गोल करून घेतलेला आहे आणि गोलला मग मी आतमध्ये ओढलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 ग्रीन फ्लॉवरच्या मध्ये मी रेड कलरचं गुलाबाचं फ्लॉवर बनवलेलं आहे। बघा, सगळीकडे मी रेड कलरचे फ्लॉवर बनवलेले आहेत आणि थोडेसे ब्ल्यू शेडमध्ये मी त्याला पानाचा हे दिलेले आहे, डॉट टाकून त्याला पानं केलेले आहेत, ब्ल्यू शेडमध्ये केलेले आहेत, ते खूप सुंदर दिसत आहेत। बघा, आता माझी रांगोळी कशी वाटली तुम्हाला तर मला सांगा कमेंटमध्ये।